श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. पती पत्नीचे नाते हे आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. विवाहाच्या वेळी अग्नीचे 7 फेरे घेऊन 7 जन्मासाठी पती पत्नी पवित्र बंधनात बांधले जातात. पौराणिक कथेनुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीचे पती सत्यवान यांचे प्राण गेले. आपल्या पतीच्या जाण्याने सावित्री दुःखी झाली. तिने तपस्या करून आपल्या पतीचे प्राण यमाकडून पुन्हा मिळवले. यामुळे सुवासिनीच्या प्रेमात तिच्या मंगळसूत्रात शक्ती असल्याचे सिद्ध झाले. याच कारणास्तव विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करतात. यामुळे सावित्री देवीची कृपा विवाहित जोडप्यांवरती राहते अशी देखील मान्यता आहे. तसेच ज्या महिला हे व्रत करतात त्यांच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहते. वटपौर्णिमा 10 जूनला सकाळी 11:35 सुरू होईल, तर पौर्णिमा तिथीची समाप्ती ही 11 जूनला दुपारी 1:13 होईल. आपल्याला वटपौर्णिमेचे व्रत हे 10 जूनलाच करायचे आहे. तसेच पूजेसाठी शुभ मुहूर्त हा सकाळी 11:55 ते दुपारी 12:51 असणार आहे. मग आपण या काळामध्ये पूजा नक्कीच करू शकता. आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओ मधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवपूजा करावी. या दिवशी व्रत करावे. यानंतर त्यांनी वड पूजेची तयारी करावी. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची झाडाची पूजा करण्याचे धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळे वड पूजेसाठी धूप, दीप, अगरबत्ती, हार, फुले, 5 फळे, मुख्यतः आंबा, सुवासिनींच्या शृंगाराचे सामान, वडाला बांधण्यासाठी धागा हे पूजेचे सामान तयार ठेवावे. वटपूजेचा मुहूर्त पाहून वडाची पूजा करावी. यावेळी सुवासिनीने साज शृंगार करावा. 16 शृंगार करून भरजरी साडी किंवा लग्नातील शालू यावेळी विवाहित महिला परिधान करतात. हातामध्ये बांगड्या, कपाळाला टिकली, भांगेत कुंकू, मंगळसूत्र, पायात जोडवे आणि पैंजण असा साज शृंगार करून ही पूजा करण्याची मान्यता आहे. हा व्रत अनेक जण निर्जल देखील ठेवतात, तर काही जणी एक भुक्त राहून व्रत करतात. हिंदू रीतीनुसार या दिवशी विवाहित महिलांनी सकाळपासून व्रत करावे. वडाची पूजा झाल्यानंतर तुम्ही व्रत हे सोडू शकता. तसेच काही जणी संध्याकाळी किंवा सूर्यास्तानंतर देखील हे व्रत सोडतात. आता या दिवशी आपल्याला गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी, आजारपण नक्कीच दूर होईल. हिंदू धर्मानुसार गायीमध्ये 33 कोटी देवता वास करतात. या देवतांमध्ये 12 आदित्य, 8 वसु, 11 रुद्र आणि 2 अश्विन कुमार हे मिळून एकूण 33 होतात. हिंदू धर्मात गायीचं महत्त्व मोठ्या प्रमाणात आहे. ऋग्वेदाने गायीला अगण्य म्हटले आहे. गाय अद्वितीय असल्याचे यजुर्वेद सांगतो. अथर्ववेदात गायीला संपत्तीचे घर म्हटले आहे. पौराणिक मान्यता आणि आख्यायिकांनुसार गाय हे विष्णूचे रूप आहे. गायी सर्व वेदमयी आहेत. श्रीकृष्णांना संपूर्ण ज्ञान गोचरणातूनच मिळाले. भगवान रामाचे पूर्वज महाराज दिलीप हे नंदिनी गायीची पूजा करायचे. भगवान गणेशाचा शिरच्छेद केल्यावर शिवजींना गाय दान करण्याची शिक्षा दिली आणि पार्वतीला तेच द्यावे लागले. गरुड पुराणानुसार वैतरणी पार करण्यासाठी गोदानाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. आता या दिवशी आपण गोमातेला एक वस्तू खाऊ घालायची आहे. मग अगदी ही गोसेवा तुम्ही सकाळी करू शकता किंवा सायंकाळी, संध्याकाळी केली तरी पण चालेल. दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही गोमातेला ही वस्तू खाऊ घालायची आहे. तसेच हा उपाय कोण करू शकतं? घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय, ही सेवा केली तरी पण चालेल. फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय, ही सेवा करता येणार नाही. तसेच आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही. मग अगदी शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो. भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो, मग आपण जो काही उपाय केला तर तो सफल ठरत नाही. कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल, आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही. उलट त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता आपल्यावरती कुठेतरी प्रभाव करते. मग आपलीच प्रगती ही खुंटत असते. त्यामुळे कुणालाही न सांगता आपण गुपचूप हा उपाय करायला घ्यायचा आहे. आता या उपायासाठी आपल्याला थोडीशी मसूर डाळ लागणार आहे. 1 वाटीभर आपण मसूर डाळ घ्यायची आहे. त्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे
आता याला एकत्रित याचं मिश्रण करून घ्यायचं आहे। आता यानंतर आपल्याला जरी उपवास असला तरी पण आपण एक चपाती बनवायची आहे। घरातील बाकीच्या व्यक्तींसाठी आपण चपाती बनवतच असतो किंवा अगदी तुम्ही जर या दिवशी पुरणपोळी बनवलेली असेल तर ती पुरणपोळी घेतली तरी पण चालेल। या चपातीवरती आपण थोडासा गूळ टाकायचा आहे, तसेच यावरती चिमूटभर हळद देखील टाकायची आहे। हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते। आता गूळ टाकल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी अडथळे आहे तर ते दूर होण्यास मदत होत असते। अगदी तुमच्यावरती खूप कर्ज झालेलं आहे किंवा अगदी घरामध्ये पैसाच येत नाही, कितीही मेहनत करा कष्टाचे फळ मिळत नाही, माता लक्ष्मी आली तरी पण ती स्थिर स्वरूपामध्ये राहत नाही, यासाठी तुम्ही गूळ आवर्जून त्यामध्ये टाकावा। चपातीवरती आपण थोडीशी हळद त्यावरती गूळ ठेवलेला आहे आणि एक वाटीभर आपण जी काही मसूर डाळ घेतलेली आहे तर ती मसूर डाळ देखील तुम्ही त्या चपातीवरती टाकू शकता। आता यानंतर या चपातीचा रोल बनवायचा आहे। एक तांब्या भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे, हळदी कुंकू घ्यायचं आहे आणि जवळपास जिथे पण गोमाता असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे। आता तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम गायीच्या पायावरती पाणी घालायचं आहे, त्यानंतर गोमातेला हळदी कुंकू लावायचं आहे, ओवाळायचं आहे, त्यानंतर गोमातेला ही चपाती खायला द्यायची आहे। आता तुम्हाला जर हातातून देणे शक्य असेल तर आवर्जून हातातून देण्याचा प्रयत्न करा। गोमातेने जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होतं, पण असे करणे जर शक्य नसेल तर लांबूनच गोमातेला चपाती खायला दिली तरी पण चालेल। आता गोमातेच्या आपण पाठीवरून 3 वेळा हात फिरवायचा आहे, तसेच गोमातेला आपण 3 प्रदक्षिणा करायच्या आहे। आता गोमातेला प्रदक्षिणा करणं याला देखील खूप महत्त्व आहे, यामुळे आपल्याला सर्व तीर्थांचे दर्शन होते असे देखील म्हणतात। आता गोमातेला प्रदक्षिणा करून झाल्यानंतर गोमातेच्या पायाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे, आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावावी। तसेच गोमातेच्या पायाखाली थोडीशी माती आपण एखाद्या वाटीमध्ये किंवा छोट्याशा कागदामध्ये आपण घ्यायची आहे। आता यानंतर गोमातेच्या डोळ्यामध्ये आपण बघायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती तिथे व्यक्त करायची आहे। मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही, विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण गोमातेला सांगायचं आहे। आता यानंतर आपण जी काही गोमातेच्या पायाखाली माती घेतली होती ती घेऊन आपण डायरेक्ट घरी जायचं आहे, मध्ये कुठेही थांबायचं नाही किंवा कुणाच्याही इथे जायचं नाही। आता घरी गेल्यानंतर ही माती घेऊन आपण आपलं तुळशी वृंदावन आहे तर तुळशीच्या कुंडीमध्ये आपण ही माती टाकायची आहे। यामुळे आपल्या घराला कोणतीही नकारात्मकता किंवा नजरबाधा झालेली असेल तर ती दूर होण्यास मदत होत असते, तसेच घरामधील दुःख दारिद्र्य देखील दूर होतं। अगदी आपल्या मुलांना देखील नजरबाधा झालेली असेल तर ती देखील दूर होते असे म्हणतात। त्यामुळे गोमातेच्या पायाखाली जी काही माती आहे तर ती माती आपण आपल्या तुळशी वृंदावनात आवर्जून थोडी का होईना या दिवशी टाकायची आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।